सुदैवाने खूप छान सासर मिळालं तुला. किती छान विचार आहेत ग त्यांचे. बघितलंस ना आपल्या मनूचे किती कौतुक करत होत्या त्या. त्यांनी जेव्हा मला ओळखलं तेव्हा एका क्षणासाठी मला फार भीती वाटली होती. असं वाटलं हे लग्न माझ्यामुळे मोडतंय की काय. आकाश हवा होता आता बस. हो ना, पण तो एका महत्वाच्या कामात अडकलाय. या ऍप्लिकेशनवर सही करा, तुम्हाला नक्कीच जामीन मिळू शकतो. मला माहिती आहे आकाश, मला जामीन मिळू शकतो. या जेलच्या 4 भिंती दिसायला जरी कोंदट असल्या तरी एक प्रकारची शांतता आहे इथे, जी मी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. बाहेर चाललेल्या त्या गोंधळापेक्षा इथली शांतता बरी. म्हणून मी नाही केलं ऍप्लिकेशन. पण वसुमतीताई, तुम्ही ती करावी अशी माझी इच्छा आहे. कारण बाहेरचं जग खोटं असलं तरी काही खरी माणसं आहेत ज्यांना तुमची गरज आहे. लवकरच मनूची केस ओपन होते, तेव्हा तुमचं तिथे असणं फार गरजेचं आहे. कारण हा लढा फक्त मनूचा नाही तर तुमचाही आहे. प्लीज. ठीक आहे आकाश. आणि तो आकाशचा बुड्ढा बाप मला काय म्हणला आपल्याला, भिकारी. अरे रामा हा रामा, रामा जट्टेवार नागपूरवाला. मायले असा इंगा दाखवीन ना तुझ्यावरच भीक मागायची पाळी येईल. बरं राम आला की दोघांनी आधी जेवून घ्या आणि मगच झोपा. आकाश तुझं काहीतरीच असतं बाबा. काहीतरीच नाही, आय एम सिरियस. म्हणून तुला खरंच सांगू, बाबांचा तुझ्यावर जो राग आहे तो जावा असं तुला वाटत असेल तर त्यांना लवकरात लवकर छानसा नातो किंवा नात दे. त्याच्याशी खेळण्यात इतके बिझी होतील की सगळी भांडणं वाद सगळं काही विसरून जाते. किती पिऊन आलात तुम्ही. प्यालो मी. कुणाच्या बापाची भीती आहे का आपल्याला? प्लीज मी हात जोडते तुमच्याजवळ. प्लीज तुम्ही शांत व्हा. जाऊन शांत हो गे. चोरी केली का? चोरी केली, शिव्या दिल्या कुणाले? मले भिकारी बोलतो तो बुड्ढा. काय भीक दिली बोलवतो रे? मला विचारायचंय. बरोबर मला भिकारी बोलतो. आता मला माफ करा आणि प्लीज कृपा करून या घरामध्ये असले तमाशे करू नका. तुम्ही प्लीज शांत राहा. शीतल जा त्याला आत घेऊन जा. माझा विश्वासच बसत नाही की या रामावर मी प्रेम केलंय. याचा मी आदर करते. मीच काय बिघडवलंय कुणाचं? का माझ्या आयुष्यात सुखाचा एक क्षण येत नाही? का का बाबा मी बोलतो त्याच्याशी, तो पुन्हा असं नाही करणार. प्रश्नच येत नाही. त्यांनी असं करण्याचा किंवा न करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण इथून पुढे क्षणभरही तो माणूस या घरात असलेला मला आवडणार नाही. सांग त्याला, त्याच्या बायकोला घेऊन आत्ताच्या आता निघून जा घरातून. बाबा बाबा हो, मला कळतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप मानसिक त्रास होतोय. पण रामा जे वागलं ते चुकीचंच आहे. आम्ही कोणीही त्यांचं समर्थन करत नाही आहोत. पण आपण जर आत्ता त्यांना घराबाहेर काढलं तर ती आपली ही चूकच ठरेल. ते बिचारे निराधार आहेत हो. त्यांच्या डोक्यावर ना छप्पर आहे ना कोणाचा हात. आणि रामा तसा चांगला माणूस आहे. तो वाईट नाहीये. तुम्ही प्लीज त्यांना एकदा माफ करा. मी त्यांच्या वतीने माफी मागते. बाबा एक संधी द्या. ते पुन्हा असं नाही वागणार. कशावरून असं नाही वागणार ते? मी गॅरंटी देतो, त्यांनी पुन्हा असं काही केलं तर मी स्वतः त्याला घराच्या बाहेर काढेन. ठीक आहे, ठीक आहे. पण ही शेवटची संधी. तो जर पुन्हा दारू पिऊन या घरामध्ये आला ना तर तोच काय तुम्हाला सुद्धा हे घर सोडून जावं लागेल.